काय मग काकू, कुठे असतो तुमचा अर्णव? आदित्य. तेच ते असतो कुठे? मनात. अरे वा, टॉयलेट पण मनातच करतो. शी, किती अनरोमॅन्टिक आहेस तू. माझा सिंपल फंड आहे, जी गोष्ट करायची त्यासाठी एवढा वेळ कशाला घालवायचा? तुला इमोशन्स महत्वाचे नाही वाटत? बेडवर एकदा डोळे बंद केल्यावर कसले इमोशन्स आणि कसलं काय ग? शी, तिला कसली टेस्टच नाहीये. ए आहे हो, आहे मुलांची. शी, मुलांची. ए हे बघ, हिला पटलं. चल, आजची रात्र तुझ्यासाठी यादगार बनवूया. माऊली, माझा काय चुकला काय? हा, मी त्या पोरीवर नितांत प्रेम केला, मग माझा काय चुकला काय? हा. माऊली, तू मॅगीला सांगा, मी तिचा मसाला आहे आणि मसाल्याशिवाय ना मॅगी फिकी आहे. हा, सांग ती मॅगी. मॅगी मॅगी मॅगी. अरे माझा पाय आहे. एवढं नाही. मॅगी मॅगी मॅगी, कुठं होती तू मॅगी? नवऱ्याला सोडून असं लांब जातात का मॅगी? तुझं लग्न झालंय? नाही यार, मला येताच कळतंय. उठ उठ, कोण आहेस तू? कोण आहेस तू? मॅगी, आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. एक मिनिट, काय झालं काय गेलं ते सांगा. अगं, या दोघी असताना कसं सांगू मी ते? आम्ही जे नाही पाहिजे ते सगळं पाहिजे. तू बोल. आमच्यात लग्नानंतरच सगळं झालंय. घटस्फोट. तनाचा आणि मनाचा स्फोट. कम टू द पॉइंट मिस्टर. ती होळीची रात्र होती आणि तुम्ही पेटला. मॅगी, रात्रीचे 12 वाजले होते. आणि मग तुझे वाजले. मूड मध्ये ना मी, विसरेन मी. फोकस करू दे मला. सॉरी सॉरी. सॉरी. बागा बीच. इकडे बघा, बीचचं नाव सांगतोय. बागा बीच वरून आपण डायरेक्ट गेस्ट हाऊस वर गेलो होतो. दीपक सिंग दिल्ली. अरे कसा झालायस तू? दीपक सिंग दिल्ली नाहीये मी. नाही. नाही. Oh my God. टोनी. हा? टोनी नव्हे, मी राजदीप. रात्रभर माझं नाव घेतलं होतं. राजदीप राजदीप. इतक्यात सगळं विसरलीस? मला ना नावं नाही लक्षात राहत. मॅगी, तू मॅगी राहा. मी जर भडकलो ना तर माझ्यातला पुरुष जागा होईल. फक्त थोड्या वेळासाठीच ना. लिसन, ही मुलगी 2 मिनिटात शिजणारी नाही. निघ आता. चला. फुल दे. मला माहितीये तुझं तिच्यावर खरं प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला जी व्यक्ती आवडते ना, तिची आपल्याला आवडीची गोष्ट माहिती असायला पाहिजे. हो की नाही? हा, तुला कळतंय ना मी काय म्हणते? मग सांगा ना मला, मी काय करायला पाहिजे? मला सांगा ना. रशियन शिक. रशियन. मग जाऊ दे, जे आहे त्यावर ठाम राहा. हा, तुझं खरं प्रेम आहे की नाही तिच्यावर? हो की नाही? मग तुला ते मिळणार. हा, तुझ्यावर विश्वास आहे ना तुझा? एक नंबर फिलॉसॉफी आहे तुमची. मला काय वाटतं,
मॅगी जेवढं प्रेम देणार आहे ना तेवढं तुम्ही द्याल. हे? म्हणजे भावना शेअर केल्यात तसा नंबर शेअर कराल. एक मिनिट हा. हा. चल चला. ए तिकडे चल. तू ना साला सिंगलच म्हणणार. जयदीप चल तिकडे. राजदीप. जयदीप राजदीप गेला खड्ड्यात. रुमी दिसते तशी नाही हा. काय आहे लोकांना जज करायला चान्स नाही द्यायचा, कारण एकदा तो दिला की लोक आपला इन्सल्ट करायचा चान्स सोडत नाही. मग हाच फंडा आदित्यवर का नाही यूज करत? मी त्याच्या रिअलायझेशनची वाट बघते. काय की तुझ्या प्रेमात पडून चूक झाली? तू नेहमी निगेटिव्ह का बोलतेस? निगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल बोलतेय मी. प्रेमाचा जमाना गेला कधीच. तुझ्यासाठी गेला असेल, माझ्यासाठी नाही. माझा अजूनही विश्वास आहे प्रेमावर. ओके युअर चॉईस. काही असो, मम्मीची एक फाईट आणि वातावरण टाईट. नालायक. तुम्ही माझ्यासारखं कधी घर सोडले? सोडलं होतं ना आदित्यसाठी. ऍक्च्युली माझी आणि आदित्यची बेट लागली होती. अगर भाक्कर शादी करनी पडी तो क्या. सोडलं घर, गेले. मॅगी तू? पळून नव्हते गेले, पण 2-3 दिवस घरी नव्हते गेले मी. का? पहिल्यांदा जेव्हा व्हर्जिनिटी लूज केलेली तेव्हा जाम टरकलेली माझी. दुखतं का ग? काही जणांसाठी दुखणं असतं, काही जणांसाठी सुख. हिचं काय ऐकते? जाम दुखतं. मला विचार. हॅलो. काय रे नालाय का? लाज नाही का वाटत? ओ रागवलंय सगळं. सॉरी, मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. अरे नाही, म्हणजे ॲक्च्युली मला भारी वाटते. म्हणजे तू तुला हवं तसं जगते, तू फ्री झाली आहे. मग मी डिस्टर्ब कशाला करू ना? मग असं काय नाही. थँक्स अदा, तू तेव्हाही माझ्यासोबत होतास आणि यापुढेही तू मला सोबत हवायस. आता तरी बर्थडे विश करणार एक ग्रह फिरवू तुझे. हॅपी बर्थडे. थँक्स. चल करते नंतर. बाय. नाही तर तुझ्यासोबत बोर झाली असते. गर्ल्स निघूया.